एवढा खुशीचा दिवस आहे आज. हा माणूस मस्त झोपलाय, मस्त झोपलाय. याला काही फिकर नाही आहे. पाय आता आवाज देतो याला. राजेशजी, अ राजेशजी, राजेशजी. अरे मोहिनी, हा कायसाठी दात काढून राहिली? एकटीच हसून राहिली. सकाळी सकाळी दिवस निघाले. काय झालं तुला? फरक पडला का डोक्यात? राजेशजी, 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 असं म्हटलं तरी चालते, फरक पडला म्हटलं तरी चालते. मला आता आपले खुशीचे दिवस येणार आहे मस्त. तुझ्यासाठी असून खुशीचे दिवस, माझ्यासाठी नाही आहे. माझ्यासाठी तर दुःखाचे दिवस आहे आता येऊन राहिले माझ्यासोबत. हो नाही रे, उदासले राहता. चांगले राहत जा ना, हशी खुशीत मस्त मस्त हसत हे ते राहत जा. काय तर मस्त आता आपण अलग राहू, मजा येईल ना मस्त. काय करता एकत्र मस्त दोघांचंच करणं, दोघांचंच खाणं, आपल्याला मजा येईल ना मग. तूच आहे हशी खुशीत, होय तिकडे आलं. जाऊ दे मला, करू दे तयारी, ऑफिसला जातो. असा माणूस आहे बाई हा, असाच आहे हा. एक नंबरचा हेकड माणूस आहे हा, हेकडवाण्याचा. याले माहित आहे काय, थोडंसं सुख माझ्या भावतच नाही. याले हे स्वतःचं सुख पाहिजे, बायकोचं सुख तर याला पसंतच नाही आहे. आपली बायको सुखी राहिली पाहिजे बा, आनंदी राहिली पाहिजे. ह्या गोष्टीचं त्याला दुःखच आहे का? हा मी मोहिनी आहे म्हटलं, सोडतो का बाबू तुझ्या पिच्छा? सोडतच नाही ना मी. काय होय, कायच्यासाठी बडबड करून राहिली तू? हा झालं तुझ्या मनात जाता, मनासारखं झालं तुझ्या. मग आता काय राहिलं? आता काय राहिलं म्हणतो सांग ना. आता जगू देशील मला सुखानं का बस मनाला लावतो? अहो राजेशजी, तुम्ही नाराज काय होता? नाराज कायसाठी होता म्हटलं तुम्ही? हा मस्त आनंदी राही ना आता. आता सगळं तर चांगलं होते. आपण आता इथून दूर चाललं जाऊ ना तिकडे. तुम्हालाही सुख ना, मलाही सुख ना. तूच राही सुखी, मला काही सुखी राहायची गरज नाही आहे. मी याच्यातच सुखी आहे. आणि तिकडे राहण्यात मला काही सुख नाही आहे. तिकडे मी दुखीच राहणार आहे. आणि तू मला दुखीच ठेवणार आहे. कधी तू मला सुखी ठेवू नाही शकत. जा तिकडे. नाही पटत तुम्हाला माझं सुख तर पाहून घेईन मी माझ्या. पाहिलं तर मग, पाहिलं तर मला काय परेशान करून राहिली सकाळी सकाळी. जाऊ दे ना मला माझ्या ड्युटीवर. हेकडवानाचे कोण बोलत तुमच्यासोबत? सरकार तोंडाने तर बोलतच नाही कधी. खोलीने पाहत काय मग? आपल्याला जायला लागते तर खोली पाहा लागेल ना आपल्यासाठी. काय हे अलग राहता खुली तयार ना डोक्यात. तूच पाय खुली आणि तूच कर. तुला काय करायचंय काय नाही तर मध्ये तू जिथं ठेवशील तिथे मी राहतो. पण ते तूच करत बस काय करायचंय, तुला काय नाही करायचं आहे तर. आता माझ्या डोकं काही खाऊ नको तू. आता मला जाऊ दे शांत डोक्यानं ड्युटीवर. तिकडे काम करायला लागते. तिथे तू अलग डोकं खाते, तिकडे तू बॉस अलग डोकं खाते. मला काही परेशान करू नको. तुला पाहायचं असून पाय, नसून पाहायचं तर नको पाहू. नाही काय करू कडे मी आता? मी कुठून पाहू खोली? मला तर काही माहिती नाही इथचं. पण मी आता कुठं जाऊ म्हटलं, काय करू काही समजून नाही राहिलं. पाहा लागल विचारून कोणाला हाय काय म्हणून खोली गेली. मोहिनी लाग का मला आता? हे काही तुझ्या सोबत राहत नाही. आता तुलाच करायला लागेल काय करायचं काय नाही तर. जेव्हा मग चांगलं होईल कोणी तेव्हा म्हणा नाही नाही मॅच केलं. आता मोहिनी एवढं करून राहिली तर यायला काही त्याची चिंता नाही आहे. मोहिनी इज द बेस्ट. आता मीच करते जे करायचं आहे ते. बापूजी, हा बापूजी, कुठं चालले म्हटलं? हा बापूजी तर बोलूनही नाही राहिले. काय झालं यायले? हा राजेश बापूजी. बोला ना वहिनी, काय म्हणता? काही नाही बा, बोलून नाही राहिले म्हटलं, आवाज देऊनच देऊन राहिले कुठे चालले म्हणून. तर कुठे म्हटलं तुमचं लक्ष? काऊन म्हटलं, काय झालं? तब्येत नाही तुमची चांगली? नाही वहिनी, तब्येत चांगली आहे. तब्येत चांगली आहे. तब्येतले काय होणार आहे बाया? घरातलं जरा राहते टेन्शन. आता काय करता बा? हो, एवढं कायले टेन्शन घेता बापूजी? सगळं बरोबर होते ना. कायच बरोबर होते वहिनी? काय बरोबर होते सांगा बरं? इथं तर सारा माणसाचं जीवन विस्कळीत व्हायला घेऊन गेलं. आणि आता काय बरोबर होते? तिकडे बाबानं त्याचा निर्णय सुनवून दिला, इकडे मोहिनीने हिचा निर्णय सुनवून दिला. आता माया काय निर्णय आहे याचा कोणी विचारच नाही केला. माया मनाचा कोणी विचारच करत नाही ना वहिनी घरात. नाही बापूजीला दुखी आहे हो बाबा. हा मामाजीनं नाही म्हणा लागत होतं अलग चालले जाय म्हणून. आता काय करतील हे? तिचं जरी मन आहे पण यायचं तर मनच नाही बिलकुल घर सोडून जायचं. हे चालली वाटते आता त्याच्या मागं. चालली असं अजून परेशान करायला. नवऱ्याला परेशान केल्याशिवाय कोणतं काम येईल? जाऊ दे, मी नाही बोलत तिच्यासोबत. अजून भांडायला लागून बापा भांडगोळ्यावानाची. वैशालताई, वैशालताई, हे दिसले काय तुम्हाला? राजेशजी दिसले काय जातानी बाहेर? दिसले. हो काय म्हणता? कुठं चाललो तर सांगितलं काय वैशालताई? नाही मला काय सांगा ते. आणि तुला तर आवडत नाही ना त्याच्यासोबत बोलायला, मग मी काय बोलून मी काय विचारू? मला कोणती गरज चालली विचारायची? तू पाय बाबा, तुझ्या नवरा जाणे तू जाणे. आम्ही कोण विचारणार आणि आम्ही कोण बोलणार? आम्ही जर बोललो तर तू कायची काही बोलता, मग त्याच्यापेक्षा आम्ही बोलतच नाही ना बाबा. वैशालीताई, एक गोष्ट विचारू का तुम्हाला? एखादी खोली आहे का कोणाची लक्षात तुमच्या? नाही बा, माया नाही लक्षात कोणाची खोली गेली. माया काहीच लक्षात नाहीये. मी काय म्हणते तर मी घराच्या बाहेरच नसतो जात. मी माझं काम करतो घरातच राहतो. माझ्या ओळख परिचय नाही लोकांसोबत जास्त. राहते मोलकरीसारखी घरात घुसली काम करायला लागली का बस दिवसभर काम होत नाही. काय म्हटलं महिनी? काही नाही म्हटलं, पाहतो म्हटलं पाय एखादी खोली कोणाची असेल तर. पाय मलाच पाहा लागेल बाबा आता कोणाच्या घरी असेल तर खोल्या. विचारून पाहतो ना, या पार्वती काकुली विचारून पाहतो. हाय काय एखादी खोली तर द्या म्हणून बाबा असेल तर. सासरा तर एवढा आहे, एवढं मोठं घर आहे बरं, तिकडलं राहायचं नवीन घर मस्त. पण नाही नकारो म्हणते तिथं नाही म्हणते. नाही तुम्ही म्हणते तुमचं पहा म्हणते, तुम्ही भाड्यानं राहा म्हणते. लय सासरा आहे ना माया. आणि ह्या माणसाला दिसतच नाही. याला ते आता बाप चांगलंच दिसते, याच्या घरातले लोक चांगलेच दिसते याले. काकू, हा काकू, काकू, हा बाई, कुठं चालली बा? घरात बसून राहिली का बापा मायावाला? घुसशील काय पुरी घरात? जी काकू, बरं झालं तुम्ही आल्या. मी तुम्हालाच फोन राहिली, तुमचंच घर नाही. बाई खाली उतर पहिले, खाली पायरीवर उभी राहिली जशी काही. घर माया तूच उभी राहिली माया पायरीवर. खाली होऊन बोल, खाली उतरून बोल. अशी बाई आहे बाबा. मी काही काय पायरा काय खाऊन राहिली काय का सोबत नेऊन राहिली? बाई येतं बाई, जोरानं बोल, जोरानं. तोंडातले तोंडात ऐकून येत मला. पहिलेच मी कमी ऐकतो म्हटलं कानानं. पहिलेच कानं कमजोर आहेत मायवाले. आणि तू काय बोलून राहिली मग? जोरानं बोल ना. काय काम पडलं तुला माया? आणि कोणती काकू ना? कायची काकू? हा कोण म्हणते मी काकू आहे म्हणून?
भाड्यानं तुमच्या इथे खोली आहे म्हणे असं मला सांगितलं, म्हणून मी तुमच्या घरी आले. आहे का तुमच्या घरी खोली? असं तर सांगा बाबा, नसन तर राहू द्या. खोली पाहिजे ना? आहे ना मग खोली. खोलीसाठी काय काय माझ्या घरावर कब्जा करशील का बाबा? खोली पाहिजे तर बाहेरून विचारायला लागते. असं काय कोणाच्या घरात तुम्ही द्यायला लागते बाबा जाऊन? काकू नाही, मी घरात नाही घुसली बा तुमच्या. इथं पायरीवरच उभी होती, इथूनच आवाज देऊन राहिली होती. तू कोण आहे मग? कोणाची कोण आहे तो? बिना वैकीच्या लोकांना देत नाही बाबा मी खोल्या गेल्या. वैकीची असेल तळतील, नाही तर देणार नाहीत म्हटलं मी. आजी काकू तुम्ही वैकत नाही काय? ते सरला काकू, सरला बाई त्याची सुने ना मी. मोठं घर आहे तिकडे शेल्यावर, तिची सुने ना मी, लहान पोराची घरवाली. असं काय? मी म्हटलं तरी ही बापकटवाली कोण आहे म्हटलं बाबा. अशीच सून आहे का बापकटवाली? मी आता म्हटलं ते मोठी सून पाहिली बाबा माझ्या घरातली. तुला तर पाहिलंच नव्हतं. ते तर मोठी साजरी आहे तो, आणि त्या कोण अशी बापकट करून घेतली? मग तुला घरातून काढलं वाटते नाही? घरातून काढून दिलं असं बापकट केली म्हणून. नाही काकू, याला हेअरस्टाईल म्हणते. हेअरस्टाईल आहे हे. मी काय म्हणते, मी बापकट नाही केली, हेअरस्टाईल म्हणते याले. आणि माझ्या घरच्या असं नाही का हे केसाचे नाही काढलं मला. मी स्वतः राहून राहिली, स्वतः म्हटलं अलग राहतं म्हटलं. ते कसं ते मी परेशान झाली ना. मी सगळे कामं करतो तरी ते लोक मला परेशान करते, म्हणून मग म्हटलं आपण अलगच राहावं म्हटलं, म्हणून मी अलग राहून राहिली. असं काय? ठीक आहे ना, मग देतो ना खोली दिली देतो, पण भांडण झगडे नाही पाहिजे मला, सांगून देतो मी. आणि भाडं म्हटलं टाईमावर लागल. टाइमचा बेटाईम जर झाला ना तर मग माझ्यापेक्षा वाईट बहिणी आहे म्हटलं कोणी, लक्षात ठेवून घेतो तू. हो काकू, हो भाडं किती टाईमावर देतो ना. माझ्या घरची नोकरी आहे ना, नोकरी आहे, पगार आहे चांगला. 1,00,000 रुपये पगार आहे ना. तुम्हाला भाडं देतो ना मी. काय भाडं आहे काकू? असं काय? मला सांगून राहिली का तू 1,00,000 रुपये पगार आहे म्हणून? मी पाहिला नाही का कधी 1,00,000 रुपये पगार? सारं माहिती आहे मला. हो, मी ना पैशाची बाई दिसतो का तुला? मी ना पैशावाली नाही म्हटलं मी. लय श्रीमंत आहो मी, पैशावालीच म्हणून ओळखते मला लोक गावात. काय विचारलं नाही का कोणाला? विचारून घ्यायचं, माहित नाही कोणता. चल तुला आता खोली दाखवून देतो, पसंत तर पाहिजे. तशी आहे तशीच राहायला लागेल, तुला साफसूफ करायला लागणार नाही. हो काकू, हो दाखवून द्या मला खोली. मी पाहतो ना, सफाई करून घेतो. बापा मोहिनी, हे तर तुझ्यापेक्षा भारी आहे हो. मी म्हटलं मोहिनीच भारी आहे म्हटलं. हे तर मोहिनीपेक्षा भारी आहे. हिला लय झेला लागून बाप्पा मला. चल आता पाहता लागूनच. आली हो, ये ना माय मागं पांगा. काय मागच राहतं काय आता? पाय ना खोली. ह्यावाला पलंग इथंच राहीन का मग काकू? झोपशील ना तर जागीच राहशील. मग झोपायला तर लागलं ना तुला. आणि ह्या पलंग इथंच राहीन म्हटलं. पाय तो विचार करून. दुसरा जर आणायचा असेल तुला तर, नाही तर मग अजून दुसरी खोली आहे तिकडे पाय. तिथं खाली झोपा लागेल बाबा, मग विचार करून घे. नाही ठीक आहे ना. ठीक आहे ही खोली ठीक आहे. असं दुसरी इथं दाखवून द्या मग मला. नाही तर तसंच असते की. आता हे काही चांगलं लागणार नाही तुला. चांगल्याचा मोह सुटत नसते. एवढं साजरं घर सोडून राहिली आणि काय बाबा झोपड्यात चालली हो महालातली सून. काय करा बाबा ह्या पोरीच्या डोक्ष लागत नाही बाबा. काय झालं आजकाल यायले? काकू तुम्ही भाडं किती घ्यान मग याचं? तुला सांगतो मी. पहिले तर मला काकू नको म्हणू. काकू म्हणू नको. तू यात ना मायात काही अंतर नाही जास्त. आत्ताही म्हटलं मी तुझ्यासारखी बापकट करतो ना, तर तुझ्यापेक्षा जेवण नसतं म्हटलं. काय लक्षात ठेव तू. मला काकू नाही म्हणायचं म्हटलं. मला काकू कोणी म्हणतच नाही. ताई म्हण, नाही तर मग पार्वतीबाई म्हण. पण मला काकू नको म्हणू. तू सांगून दे तुम्ही, मला बिलकुल पसंत नाही म्हटलं काकू म्हणणं. हो बाबा, हो काकू नाही म्हणत तुम्हाला, ताई म्हणतो. ताई ठीक आहे ताई. काय भाडं घ्यान मग ताई याचं काय? याचं लागन म्हणे 7,000 रुपये. 7,000 रुपये भाडं घेईन मी याचं. पाय बापा. 7,000 रुपये. 7,000 रुपये आहे का बघून ताई भाडं कुठं? 7,000 रुपये नाही आहे बाबा, एवढे नाही देत मी. 5,000 घ्या ना. 5,000 ठीक आहे. लय होते ना. मी सांगितलं तुला, मी विचारून नाही आली. मी तुला विचारून नाही आली तू किती देशील म्हणून. मी किती घेतो हे सांगितलं तुला, आणि तेवढंच तुला द्यायला लागल. पाय तुला पटत असेल तर. नाही तर ह्या गावात काही कुठं खोली आहे नाही. फक्त माझ्याच घरी खोली आहे म्हटलं, अजून दुसरी खोली आहे म्हटलं. पाय तुला 7,000 देशील तर राहीन मी. राहू दे ह्या घरात, नाही राहू दे. 5,000 नाही घेतो का मी, नाही तर दुसऱ्या इकडे पाहून घेतो खोली. हो गड्या, आता काय करू मी तर मोठी धर्मसंकटात सापडून गेली आता. तिकडे नवरा ऐकायला खाली नाही, इकडे हे बाई ऐकून नाही राहिली. काय करू बाबा आता? बरं काकू ठीक आहे, पण याच्यापेक्षा जर चांगली खोली असेल एखादी दाखवून द्या ना. आहे ना, दाखवतो ना. तशी खोली दाखवतो तुला. मला काय चाललं दाखवायला. ठीक आहे दाखवतो. चल दुसरी खोली दाखवतो तुला. नाही आवडली बाबा तुला हे तर, पण तिचं भाडं वाढन मग. तिचं भाडं वाढन म्हटलं. मग नको म्हणजे का भाडं जास्त घेतलं म्हणून. पार्वतीबाईनं जास्त मी घेतच नसतो. मी लिमिट मध्ये काम आहे, माझ्या लिमिट मध्ये घेत असतं म्हटलं. बरं बाबा ठीक आहे, किती घेता काय घेता सांगून देता तसं. पण दुसरी खोली दाखवा. मग दुसरी नाही पसंत तर मग हे वाली करून टाकून फिक्स. ठीक आहे चल मग दाखवतो तुला तिकडे. काय करू बाबा मी आता? मला कसं वाटून राहिलं का घर सोडूनच मोठं गुन्हा केला काय. मला तर घर नाही सोडणं पुढे त्याच्यापेक्षा. पण काय करू आता, म्हटलं काय सासऱ्यानं म्हटलंय मला घर खाली करा म्हणून, जा म्हणून काही करून. मग आता राहून तू दाखवा लागेल मला, काही ना काही करून दाखवाच लागेल आता. पहा बाबा असं एखादी खोली तर सांगा मला चांगली मोहिनीसाठी. अशी हाव मी मोहिनी. काय करता आज तर मला मोहिनी म्हणता मला स्वतःच्या नावावर शरम येऊन राहिली बाबा. काय करू आता? ठीक आहे आता पाहतो बाबा, असं एखादी खोली बाईजवळ चांगली तर घेऊन घेतो.
तरी माझ्या सासू सासरे मला बोलले बाबा. हा अलगच राहा म्हणते, तुमचं तुम्ही करा ना खा म्हणते. काय करू आता, आता काही ना काही करून दाखवा लागेल काय.